अकोला जिल्ह्यातील हजारो हेक्टर तुरी पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव, तर कपाशीवर लाल्याचा अटॅक आणि हरभऱ्यावर मर रोग आल्यानं जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. झालेल्या नुकसानीची सरकारने भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या रोगाच्या प्रादुर्भावानं यावर्षी उत्पन्नात कमालीची घट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तुरीचे पीक जोरदार भरलेले असताना, शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतानाच अज्ञात रोगानं तुरीचे झाडे पूर्णतः सुकले आहेत. हरभऱ्यावर मर रोग आल्यानं अनेक झाडे मरून पडल्याचे चित्र आहे. कपाशीवर मोठ्या प्रमाणात लाल्या आल्यामुळे कपाशी उत्पन्न न घेताच कपाशी उपटून फेकण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. अशा परिस्थितीत उत्पन्नात कमालीची घट होणार असल्याचं बोललं जात आहे. सुरुवातीला शेतकऱ्याला यावर्षी खूप प्रमाणात पावसाचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना पेर करता आले नाही, डवरणी करता नाही आली. त्यामुळे लोकांनी सर्रास निंदण काढलं. निंदणामध्ये खूप सारा पैसा चालला गेला शेतकऱ्यांचा आणि फवारणी केली. त्यानंतर पराठीला खूप खर्च लागल्यामुळे आता पराठीचा याचा येत असल्यामुळे ते कपाशीवर रोगराई जास्त आहे, लाल्या आलेल्या आहे. त्यामुळे कीडक बोंड निघत आहे आणि कापसाचं उत्पन्न घटण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर आपलं हरभऱ्यावर मर रोग आहे. जळत जास्त प्रमाणात हरभरा जळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर कुठेतरी संकट आल्यासारखं वाटत आहे. कापसाला तुम्ही तुम्ही जेव्हा पेरणी केली तेव्हापासून जेव्हा जो खर्च लावला तो निघण्याची शक्यता आहे? यावर्षी तर निघणार नाही, कारण की मागच्या वर्षी कमीत कमी 8 ते 9चा ॲव्हरेज लागला होता. यावेळेस सहसा 5-6च्या 6पर्यंत लागणार आहे, कारण की उत्पादन घटण्याची शक्यता आहे यावेळेस. तुरीवर व्हायरस गेला, तुरीचे सर्व झाडं सुकत आहे, त्याबद्दल काय सांगाल? तुरीचं कसं उत्पन्नाचे आता सध्या तूर तर चांगली आहे, पण काही प्रमाणात व्हायरस गेल्यामुळे उत्पन्न घटू शकते आणि भावातही कमी प्रमाणात चढ उतार होऊ शकते. म्हणजे तुम्हाला भाव मिळत नाही आणि उत्पन्नही होत नाही, त्यामुळे तुम्ही शेतीला लावलेला खर्च निघण्याची शक्यता नाही. काही ठिकाणी तुरीचे पीक सध्या फुलोरा अवस्थेत आहे, तर काही ठिकाणी शेंग भरण्याच्या अवस्थेत असताना उत्पादन भरगच्च होईल अशी आशा बाळगून असलेला शेतकरी हवालदिल झाला असून, शेतीत लागलेला पैसाही वसूल होतो की नाही अशी चिंता शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसली आहे. अचानक निसर्ग शेतकऱ्यावर कोपल्यानं एका झटक्यात शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. पिकांवरील या रोगांमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवलं असल्यानं शेतकऱ्यांच्या पदरी यावर्षी निराशाच पडत आहे. महागडे बियाणे, खते विकत घेऊन पेरणी करावी लागते व संगोपन करावं लागतं, परंतु पिकांची अशी अवस्था असेल तर शेती करावी कसा, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निश्चितच उभा ठाकला आहे. संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.